आता प्रथम भाव याला नेहमी लग्नच म्हणायचं आहे. हा, आपण आज शिकणार आहोत आजाराच्या स्थानाबद्दल. याला शत्रुस्थान पण म्हणतात, पण आजार षष्टम भाव. एनिमीज शत्रुभाव पण म्हणतात, आजाराचं स्थान पण म्हणतात. आता हा आहे सिक्स्थ हाऊस, आजाराचं स्थान. आता गिव्ह अँड टेक पॉलिसीमध्येच पुन्हा बोलायचं आहे, त्याशिवाय शिकता येणार नाही. हे स्थान कोणाचं आहे? नवम स्थान. नवम स्थान कोणाचं म्हटलं? नातेवाईकापैकी नवम स्थान नातेवाईक. कुठल्या नातेवाईकाचं? वडील. आजाराच्या स्थानचा मालक. आजाराच्या स्थानचा मालक. समजा इथे आता 5 लिहिलेला आहे, तर कोणती राशी झाली? शिव राशीचा मालक कोण? सूर्य. जर इथं रवी असेल, सूर्य म्हणजे रवी, तर आता काय झालं मला सांगा? करेक्ट. वडिलांना काहीतरी आजार असणार. लिहून घ्या लाईन. षष्टम भावचा मालक दशम भावामध्ये असेल तर आजारांना, वडिलांना आजार होण्याची शक्यता असते. हा, नवम भावात, नवम स्थानात म्हणा, 9व्या घरात म्हणा, तुमची सोप्या भाषेत जे करून घेता येईल ते घ्या. कारण वैदिक भाषा आणि हे सगळं अवघड आहे. वैदिक गणित फार अवघड आहे आणि वैदिक भाषा पण जरा अवघडच आहे थोडीशी. हा, षष्टम भावचा मालक नवम स्थानात असता वडिलांना आजार होतो किंवा असण्याची शक्यता असते. आता मला सांगा, हा रवी हित आहे म्हणून आता मी पुन्हा अंक बदलणार सारखे सारखे. मी आता सारखे सारखे अंक बदलणार. आता इथे 8 आहे. शत्रू स्थानात, आजाराच्या स्थानात कोणती राशी आहे? थांबा, इथं मी मोठं करतोय, आजार काढून टाकतोय हे मी, आणि इथे मोठ्या अक्षरात लिहितो म्हणजे दिसेल. 8 आहे. 8 म्हणजे काय? हा, मंगळ पण आणि वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा मालक मंगळ. सेम जसं इथं मंगळ असेल तर आता आपण काय डेफिनेशन तयार केली? षष्टम भावचा मालक नवम स्थानात असेल तर वडिलांना आजार होण्याची शक्यता आहे. आता इथे सूर्याच्या ऐवजी इथे मंगळ असेल तर काय होणार? वडिलांना आजार होणार. बरोबर. आता षष्टम स्थानचा मालक लग्नेश असेल इथे तर करेक्ट, स्वतःला आजार होऊ शकतो. स्वतःला आजार नक्कीच होऊ शकतो. आणि काहीच नाही झालं तर अशा व्यक्तीला कायम सर्दी आणि कफ, जॉईंट्स पेन कायम असतात, कायम मरगळलेले असतात असे लोक. कायम आज औषध घेतलं की 2 दिवस बरे आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मरगळलेले असतात. आणि उजवा पाय आणि डोकं सतत दुखतं. त्याच्याबरोबर बघा शरीरशास्त्र पण चला लगेच. हा उजवा पाय आणि डोक्याशी कनेक्शन आहे. उजवा पाय आणि डोकं दुखत राहणार, स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम होत राहणार. आता हे सगळं मी ते का सारखं सारखं बदलतोय अंक तुम्हाला कळण्यासाठी. कारण सगळ्या पत्रिकेमध्ये 8 अंक येणार नाही. प्रत्येकाच्या तिथे कुठला नाही कुठला तरी अंक येत राहणार. आता इथे समजा 6 आहे, म्हणजे काय आहे? तिथे कोणती राशी आहे? कन्या. कन्या राशीचा मालक बुध. आता थोडस वेगळं आहे. मी इथे द्वितीय स्थानात लिहिलं
काय होईल? आता इथे सांगा मला, षष्टम भावामध्ये राशी आहे कन्या, कन्या राशीचा मालक बुध धनस्थानात आहे. काय होईल आता? मी धनस्थानात आहे असं म्हटलं, धनाला खर्च होईल का? धनाला आजार. बरोबर बोललं. कोण बोलला? कोण कोण बोललं? मी म्हणजे कोण मला कळत नाही, ते नावं लिहून येत नाहीत ना. प्रिया प्रिया. कारण तुम्ही प्रियाताई बरोबर बोलला. धनाला आजार. धनाला आजार. अजून काय आहे तो? उजवा खांदा, उजव्या खांद्याला आजार. अजून काय आहे? वाचा, वाचाला आजार, म्हणजे बोलता येणार नाही, जीभ जड असते, कमी बोलतात, बोलतच नाहीत. अजून काय आहे? नोकरी, नोकरीच्या स्थानात सतत राजकारण, टेन्शन, फ्रस्ट्रेशन सारखंच चालू आहे, टांगती तलवार सारखीच असते ते नोकरीच्या स्थानात. अजून काय आहे तिथे? कुटुंब स्थान असं म्हटलंय, कुटुंब स्थान. लग्नानंतर आपल्याला मिळालेले कुटुंब किंवा आपलं स्वतःचं कुटुंब, त्या कुटुंबामध्ये सतत कोणाला नाही कोणाला तरी आजार होण्याची शक्यता असते. आता पुन्हा मी त्याच ह्याच्यावरती येईन. समजा इथे 10 आहे. आता काय झालं? मकर, मकर राशीचा मालक शनी तृतीय भावामध्ये आहे. तृतीय भाव कोणाचा आहे? पराक्रम. भाऊ आणि बहीण यांना आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे आपण काय विचारतो आपल्या कुंडलीवरून, माझ्या आईचं भावाचं काय सांगू शकाल का, असा प्रश्न असतो आमच्याकडे आल्यानंतर. तर त्याची ही सगळी उत्तरं आहेत, तुम्हाला ती देता आली पाहिजेत व्यवस्थित. त्याची ही सगळी उत्तरं आहेत. तर स्वतःच्या भावाला त्रास होऊ शकतो, बहिणीला त्रास होऊ शकतो, एखादा आजार होऊ शकतो. शिवाय पराक्रमी व्यक्ती असेल तर त्याच्याकडून पराक्रम होणार नाही, म्हणजे त्याच्या पराक्रमाला आजार. सहजासहजी त्यांचं कुठलं काम होणारच नाही. कोणतंही काम करायला गेले की तिथे काहीतरी शत्रुता निर्माण होणार, अडथळा निर्माण होणार. ते शत्रुस्थान पण आहे, म्हणून आजार म्हणजे शत्रू तिथे निर्माण होणार. आता पुढे अजून रिपिटेशन मध्ये जाणार आहे. आज हे सांगतोय, पण आता मी ह्या क्षणाला काय सांगतोय? आजार आणि आपले नातेवाईक, आपल्या कुंडलीतील स्थान, नातेवाईकांच्या बाबतीत सांगतोय. पुन्हा जेव्हा मी शत्रूच्या स्थानात सांगणार, तेव्हा इथून इथं आल्यानंतर स्वतःचा शत्रू होतो. माझे चुकीचे डिसिजन घेणे हे पण घडतं. जर गुरु चांगला नसेल तर ते पुढे 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 हळूहळू तुमच्या लक्षात येईल. आता इथे असेल तर षष्टम स्थानचा भाव. आता सांगा काय होईल? आता सांगा. चतुर्थ स्थान, षष्टम स्थानचा मालक चतुर्थ स्थानामध्ये असेल तर आईला एखादा आजार होण्याची शक्यता असते. स्वतःच्या सुखामध्ये अडथळा येऊ शकतो. एखाद्या वाहन आणलं की, वाहन घेतलं की ते सारखं वाहन बिघडतं. त्या वाहनाला धक्का मारून न्यावं लागतं, पेट्रोल संपतं, काही नाही काहीतरी होतं. गाडी बिघडली नाही पण पेट्रोलच भरायचं लक्षात नाही. काही शत्रुस्थान आहे, आजाराचं स्थान आहे. वाहनाला आजार, आईला आजार तसा वाहनाला आजार. तसंच घर घेतो आपण, घराला पण आजार लागतो. घराला आजार लागणे म्हणजे लीक होणे, दिवाळी लीक होणे. खर्च करतोय तरी अजून घर खर्चच काढताय. आज हे बनवलं, उद्या ते बनवलं, उद्या ते बनवलं, असं होतं. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी 2 आठवडे 2 सेशन मागचे राशी, राशीचा मालक आणि राशीचा नंबर काय तुम्हाला तोंडपाठ करायला सांगतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल. ते जर नसेल तर हे कळणारच नाही मी काय शिकवतोय ते. एवढंच फक्त चोख पाठांतर मला पाहिजे, बाकीचं कोणतेच तुमच्या पाठांतराची मला गरज नाही.
इथे 12 राशीपैकी कोण मला ते कळते ते योग्य आहे. हो तुम्ही बरोबर आहे. तुम्हाला बरोबर कळलंय. होय होय होय. हा तुम्हाला बरोबर कळलंय. काही कन्फ्युजन नाही, काही व्यवस्थित मला समजलेलं आहे. आता समजा इथे 3 अंक आहे. 3 राशीचा मालक मिथुन, मिथुनचा मालक बुध. इथे असेल तर स्वतःला त्रास, इथे असेल तर कुटुंबातील व्यक्तीला त्रास, इथे असेल तर भावाला त्रास, इथे असेल तर आईला त्रास, इथे असेल तर मुलाला त्रास, इथे असेल तर आपल्याच पायाला, उजव्या पायाला त्रास, इथे असेल तर जोडीदाराला त्रास किंवा गुप्तरोग होण्याची शक्यता असते. अजून तिथे पोचलोच नाही, आपण सांगतोय ते सगळं. इथे असेल तर दोन्ही पायाला फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते आणि हा एक वेगळा योग होतो. त्याच्यानंतर इथं आलं तर वडिलांना त्रास, इथं आलं तर स्वतःच्या कर्माचा, जसं इथे म्हटलं मृत्यू, तसा इथे स्वतःच्या कर्माला काहीतरी अडथळा निर्माण होतो. इथे असेल तर लाभस्थानामध्ये शत्रुत्व, आपल्याला लोक लाभच मिळू देत नाहीत. बघा मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करताना मध्ये अडथळे जे निर्माण करतात लोक, ते असं असतं. लाभस्थानचा मालक शत्रुस्थानाशी किंवा शत्रुस्थानचा मालक लाभस्थानाशी कनेक्टेड असतो. आणि डिस्ट्रॉइड स्थान, डिस्ट्रॉइड स्थानाचा मालक शत्रुस्थानात, शत्रुस्थानाचा मालक मृत्यूस्थानात, अमृत्यूस्थानाचा मालक डिस्ट्रॉइड स्थानात. हा अतिशय यालाच विपरीत राजयोग म्हणतात. ते अजून शिकवायचं आहे पुढे. पंचम स्थान, पंचम स्थानात शत्रुस्थानचा मालक पंचम स्थानात असेल तर मुलांना आजार होण्याची शक्यता असते. संतान प्राप्ती होण्यासाठी अडथळा येतो, शिक्षणात अडथळा येतो. एवढ्या 3 महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या. षष्टम स्थानचा मालक षष्टम स्थानात असताना, म्हणजे आता इथं मिथून लिहिलंय तर इथंच बुध पण आहे, तर अजून तो त्याची ताकद वाढते. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये कसं आहे वाघ बनतो तसं ते होतं. मग त्याचा प्रभाव अजून वाढतो. मग आजारावर आजार निर्माण होण्याची शक्यता असते. त्यात जर त्याचा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉइंट आहे. जर समजा इतर ग्रह चांगले असतील तर सगळ्या गोष्टीवरती मात करतो, तुडवत जातो. सगळ्या प्रॉब्लेमला व्यक्ती तो तुडवत जाण्याचं सामर्थ्य ठेवतो. आणि जर इतर ग्रह त्याची कुंडलीमध्ये वीक असतील, समजा गुरु, सूर्य आणि मंगळ हे जर ग्रह वीक असतील तर मात्र त्या व्यक्तीवरती अन्याय होण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींना खूप शत्रू निर्माण होतात, अशा व्यक्तीला खूप आजार निर्माण होतात. म्हणून षष्टम भावचा मालक षष्टम स्थानात असेल तर 2 विभाग पडतात. एक इतर ग्रहावर अवलंबून असते, असं लिहा. हा आता षष्टम भावाचा मालक सप्तम भावामध्ये, सप्तम स्थानामध्ये काय होईल? आता जोडीदाराला आजार, हा जोडीदाराला आजार होण्याची शक्यता. किंवा असं लिहून घ्या, आता षष्टम स्थानाचा मालक सप्तम स्थानामध्ये असता गुप्तरोग होण्याची शक्यता असते किंवा जोडीदाराला आजार होण्याची शक्यता असते. त्याचा तेवढंच फळ आहे, पण फार ब्रॉड मध्ये आणि डिटेलिंग मध्ये ते पुढे अजून मी सांगणार आहे. आपल्या वर्कआउट मध्ये ते येणार आहे, प्रॅक्टिस मध्ये येणार आहे, ते सारखं 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 रिपिटेशन मध्ये येणार आहे. षष्टम स्थानचा मालक अष्टम भावामध्ये असतात. आता काय होईल? कशाचा? नाही, आता धनाचा इथे कुठे संबंध आहे? धनाशी नाहीच ना आता संबंध. हा पाय दोन्ही पाय आहेत. आता पायांना आजार होण्याची शक्यता, डायबिटीस याचा जर वीक, अजून इथे जर गुरु असेल ना, इथे जर गुरु असेल ना, गुरु इथे जर असेल तर 100% अशा लोकांचा डावा किंवा उजवा पाय कापावाच लागतो. डायबिटीसमुळे जखम होऊन कापावाच लागतो. कारण गुरु शत्रुस्थानात आहे. गुरु गोड आजार निर्माण करतो, तर डायबिटीस आजार निर्माण करणारच करणार गुरु जेव्हा शत्रुस्थानात असतो तेव्हा. आणि तो बिघडलेला असेल तर अजून गडबड करतो. म्हणजे षष्टम भावाचा मालक जेव्हा अष्टम स्थानात असतो तेव्हा पायाचे आजार होण्याची शक्यता असते.
आणि जर इतर ग्रह चांगले असतील तर सगळ्या गोष्टीवरती मात करण्याची सुद्धा ताकद असते. हा, आता मगाशी सांगितलं वडिलांचा मृत्यू. षष्टम भावाचा मालक नवम स्थानामध्ये असेल तर वडिलांना आजार होण्याची शक्यता असते, किंवा वडील आपले शत्रू होतात, किंवा आपण वडिलांचे शत्रू होतं. आपला आणि वडिलांचा अजिबात जमतच नाही, एकमेकाचे आपण शत्रू होऊन जातो. वडिलांनी आपण हॉलमध्ये आले की ते बेडरूम मध्ये, ते बेडरूम मध्ये गेले की आपण हॉलमध्ये, असं होतं. वडिलांशी अजिबात जमतच नाही, शत्रू निर्माण होतो किंवा आजार तरी निर्माण होतो. दोन्हीपैकी एक होतच होतं, पण होतच, लक्षात ठेवा, कमी जास्त प्रमाणामध्ये. आता कर्म, आता हा महत्वाचा भाग आहे. शत्रुस्थानचा मालक जर दशम भावामध्ये असेल तर त्याच्या कर्माला रोग लागतो. जसं आपण म्हटलं कर्माचा मृत्यू, म्हणजे कर्म दारिद्र्य असा शब्द वापरला, पण इथे कर्म दारिद्र्य नाही येत आहे. तो काम करतोय, पण त्याचं काम करताना काहीतरी त्यात मिस्टेक होते आणि त्या कामाचे पैसे त्याला मिळतच नाहीत. सगळं झालंय, सगळं जमवलंय, आता फायनल काहीतरी काम करायचं आहे, उद्या पेमेंट घ्यायचं आहे, आज त्याच्याकडे लेबरच नाहीत आले, काहीतरी गडबड झाली, किंवा सगळं बनवलं आणि कुठे काहीतरी लिकेज झालंय, राहिलं, त्याचे पैसे कापून गेले. असं कर्मस्थान म्हणजे स्वतःच्या हातून काहीतरी चूक घडणे, हे लिहा. षष्टम भावचा मालक दशम भावामध्ये असता स्वतःच्या हातून काहीतरी चुका होण्याची शक्यता असते. आता लाभ स्थानामध्ये असेल तर लाभाचा फायदा होत नाही. जसं मृत्यूस्थानचं जे आहे तेच इथे आहे. आता सेम जसं लाभाचा मृत्यू म्हणजे षष्टम भावचा मालक एकादशम स्थानामध्ये असता, म्हणजे 11व्या स्थानात असता, लाभ मिळत नाही, कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नाही. मी लाभ मागच्या वेळेला सांगितलंय लाभाचा कसा मृत्यू असतो. म्हणजे समजा आपण 100 रुपयाचं काम केलंय आणि आता आपल्याला वाटतं की मी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आता मला 10 रुपये बक्षीस मिळणार आहे, म्हणजे 110 रुपये मला मिळतील. त्या कामातच आधीच आजार निर्माण झालेला असतो, त्यामुळे ते 10 रुपये पण गेले, 100 पण गेले, उलट तू चांगलं काम केलं नाहीस म्हणून 80,000 रुपये आपल्या हातामध्ये आले. अशी घटना घडते. आता राहिला शेवटचा षष्टम भावाचा मालक जर द्वादश भावामध्ये असेल, अशा व्यक्तीला कधी आजारच होत नाही, आजारीच पडत नाही. स्ट्रॉंग जी माणसं बघता तुम्ही, आजारीच नाही, 1 रुपयाचे औषध नाही घेतलंय आणि कधी. असं का झालं असेल, कोणी सांगेल का? आता एवढं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल का? सांगाल का? थोडस डिस्कस करण्यासारखा विषय डिस्कस करूया. जरा स्पीकर वरती या. नाही, योगा एक नाही, तो मोक्ष स्थानचा मालक आहे ना, डिस्ट्रॉय स्थान आहे ना, ते सगळ्यांना डिस्ट्रॉय करतोय ना तो. येड्या आजाराचं पण डिस्ट्रॉय करतो. हा, 12वं स्थान डिस्ट्रॉय करण्याचं स्थान आहे, मोक्ष स्थान आहे. तो आजारालाच मोक्ष मिळवून देतोय, आपल्यापर्यंत तो येऊच देत नाही. असे कणखर लोक असतात. कधी बघा, एक बोलतो बघा, मी 50 वर्ष झाले 1 रुपयाची गोळी नाही खाल्ली, ते हे लोक असतात. आणि असतो खरं आहे हे. हा जर मालक इथे असेल तर त्याला 1 नाही 2 नाही 100 डॉक्टरांचे नंबर त्यांच्याकडे असतात. षष्टम भावचा मालक लग्न असल्यानंतर त्याच्याकडे 100 डॉक्टरांचे नंबर असतात, 100 डॉक्टरांच्या ओळखी असतात त्यांच्या आजारासाठी, स्वतःला आजार होतोय म्हणून. हा म्हणेल याचा 12व्या स्थानाशी संबंध असेल, तो म्हणेल मला काय करायचं डॉक्टर बिक्टर मला काय माहित नाही, असं आहे. तर आता कोणाला कळलं नसेल, आपण षष्टम स्थानाचा विचार केलाय, आता पुढच्या वेळेला आपण 3ऱ्या 12व्या स्थानाचा विचार करणार आहोत. आता काय झालंय, आता एक काम सोपं झालेलं आहे. सॉफ्टवेअर येतात आणि सॉफ्टवेअर मध्ये डिग्र्या लिहूनच येतात ना, अंश, आणि अंशावरती त्याच्या अवस्था सुद्धा लिहून देतात. म्हणजे कोणत्या कोणत्या अवस्था असतात मी तुम्हाला सांगतो. अवस्था म्हणजे काय,
सकाळी सूर्य उगवला, उगवल्या बरोबर तो बाल अवस्थेत असतो. किती वाजेपर्यंत असतो? सूर्याचा त्रास होत नाही आपल्याला. मे महिना आहे आणि त्याचं ऊन आहे, पडतंय, दिवस उगवलेला आहे. मे महिन्यामध्ये किती वेळेपर्यंत सूर्याचा त्रास होणार नाही आपल्याला? त्याचं ऊन किती वाजेपर्यंत त्रास नाही होणार? 8 ते 9 बरोबर. तर 8 ते 9 पर्यंत तो बाल अवस्थेत आहे. त्याच्यानंतर तो साधारणपणे 10 ते 11 पर्यंत कुमार अवस्थेमध्ये गेला. त्याच्यानंतर तो 11 ते 12 पर्यंत किशोर अवस्थेमध्ये गेला आणि 12 ते 3 पर्यंत तो युवा अवस्थेमध्ये गेला. म्हणजे ह्या डिग्र्या मी जे तुम्हाला सांगतोय ना, 230, 240, 180 ह्या डिग्र्या त्या अवस्थेमध्ये नेतात त्याला. आणि मग 4च्या नंतर तो कधी जातो? वृद्धावस्थेमध्ये जातो 6 वाजेपर्यंत. आणि 6च्या नंतर सूर्य मृत अवस्थेमध्ये जातो. आता आलं लक्षात? ह्या डिग्र्यांचा आपल्याला काय उपयोग होणार कुंडली बघण्यासाठी? तर होणार 27 नक्षत्र पाठ नाही झाले तरी चालेल, पण कोणती नक्षत्र क्रूर आहेत, कोणत्या नक्षत्राची शांती केली पाहिजे हे मात्र पाठ पाहिजे. आणि कोणत्या नक्षत्राचं कसं फळ असतं हे पाठ पाहिजे. पण शेवटचं आता पुन्हा सांगतो, राशी पाठ झाल्याच पाहिजेत, राशीचा अंक पाठ झालाच पाहिजे, राशीचे मालक पाठ झालेच पाहिजेत. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. 12 भाव कुंडलीतले 12 घरं हे कळलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढचं काहीही कळणार नाही.